तुमच्याकडं 2 एकर जमीन आहे मायावर, बोला किती जमीन आहे? मग 2 एकर जर जमीन असेल तर तुम्ही जवाई किती एकरावाला पाहिला पाहिजे आई? 5 एकरावाला. तुमच्याकडे 2 एकर म्हणल्यावर तुम्ही किती एकरावाला पाहिला पाहिजेत? 5 एकरावाला. लय तुमची पोरगी देखणी असेल तर 7 एकरावाला, याच्यापेक्षा जास्त देखणी असेल तर 8 एकरावाला, याच्यापेक्षा देखणी असेल तर 10. आता काही अप्सरा तर नाहीच आहे, काही वरून थोडी पडलेली ती तुमच्यासारखी माझ्यासारखीच असेल, बरोबर आहे का नाही? लयतले 15 एकरावाला पाहिला पाहिजेत. अहो दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे, घरी 1 गुंठा जमीन नाही तरी पुरीच्या मायला 25 एकरावालाच नवरदेव पाहिजे. कुठून खदून काढायचं का आम्ही? बर जवापासून बया सोयरिकीत आल्या मारा तेव्हापासून सोयरिकीच होय ना. पहिले जुने लोक सोयरिकी करायचे, नुसता शब्द टाकला की सोयरीक व्हायची. ह्या आडेल बया जेव्हापासून सप्त्या सोयरिकीत आल्या तेव्हापासून पोरं डिप्रेशन मध्ये चालले माया. हो बर 25 एकरावाला पाहिजे तर बैठकीतच पोरीची माय म्हणजे माझी पेडगी शेतात येणार नाही, आणि मग जमीन कशाला पाहिजे? किती अवघड झालंय महाराज. पोरगी शेतात जाणार नाही आणि मग जमीन कशाला पाहिजे? माझी विनंती आहे इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना सांगतो, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्याच आईला आणि बापाला वाटत नाही माझ्या पोरीचं वाटोळ व्हावं, पण बाया हो लग्न करत असताना मुलगा श्रीमंत किती हे नका पाहू, लग्न करत असताना त्याच्याकडे प्रॉपर्टी किती हेही नका पाहू, लग्न करत असताना तो दिसतो कसा हेही नका पाहू. एका लेकराचा ऐका, लग्न करत असताना मुलगा फक्त सुसंस्कारिक बघा, तुमच्या पोरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत बसाल 50 एकर जमीन आहे, सकाळी चहाच्या अगोदर देशी पितं, फायदा काय? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काहीतरी गोष्टीचं आपण पालन. अगदी थोडा वेळ तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. एक माणूस होता आणि मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप ऊन तपलेलं होतं, भूक लागली, काय करावं म्हणून 2-4 मेंढ्याचं दूध काढलं, गरम दूध केलं, त्यात थोडी साखर टाकली, दूध पेले आणि एका आंब्याच्या झाडाखाली झोपला. असली गार झोप लागली माणसाला त्याला की रात्रीच्या 8 वाजूस्तर उठायचा वेळ नाहीये. उठून बघतो तर रात्र झाली, काय करू कसं करू काय करू कसं करू, जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला, माझ्या मेंढ्या गेल्या माझ्या मेंढ्या गेल्या माझ्या मेंढ्या गेल्या. पण याने विचार केला, रात्री जर मेंढ्या शोधार्थ निघालो तर मेंढ्या सापडणार नाही. ज्याची कानपूर लाईन बंद आहे त्याची कशी परिस्थिती होती याच्यासाठी उदाहरणे लक्ष देऊन ऐका. सकाळी 6 वाजता उठला आणि भेटेल त्याला विचारत होता, का हो दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का? आता लोकांनी पाहिल्याच नाही त्याच्यामुळे लोक बोलत नव्हते. ओ दादा अहो माझ्या मेंढ्या पाहिल्या का? एक मनुष्य सकाळी सकाळी काय करत होता? ज्वारी राखत होता. काय राखत होता? ज्वारी. आणि पहिले ते पक्षी हाणण्यासाठी गोफण राहायची. गोफण कळते ना तुम्हाला? अशी ती गोफण फिरवली की पक्षाला असा दगड मारला की पक्षी उठून जायचे. याने विचारलं, का हो दादा माझे मेंढ्या पाहिल्या का? ते बोललं नाही, पण त्यानं दक्षिण दिशेला गोफण फिरवली. याला वाटलं नक्की मेंढ्या इकडे गेल्या काय करून. तिकडे गेल्या, मेंढ्या सापडल्या. एवढा आनंदात ते माझ्या मेंढ्या सापडल्या मेंढ्या सापडल्या. आणि धनगराची जात इमानदार असते बरं खूप. गेला सांगू लागला, ओ दादा माझ्या 250-300 मेंढ्या सापडून दिल्या तुम्ही. माझ्या मेंढ्यामध्ये सर्वात एक सुंदर मेंढी, तिची किंमत 50,000, मी तुम्हाला ती भेट देतोय. आता ज्या बिचाऱ्याला हा बोलत होता तो 70% बाहेर होता. किती टक्के बाहेर होता कृष्णा? किती? 70%. तो म्हणे, भाऊ मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मी काही तुझी मेंढी मोडली नाहीये. हा म्हणायचा भेट देतो, तो म्हणायची मोडली नाही. हा म्हणायचा भेट देतो, तो म्हणायचा मोडली नाही. एक सदग्रस्त घोड्यावर चालले, त्यांनी आवाज दिला धनगराने, ओ दादा इकडे या. तो घोड्यावाला सदग्रस्त आल्यानंतर धनगर सांगू लागला, माझ्या 250 मेंढ्या या देव माणसानं सापडून दिल्या हो, यांना एक सुंदर मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला, मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतो, मी यांची मेंढी मोडली नाहीये. तो घोडावाला 90% बाहेर होता. तो म्हणला, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती मोठा अवमेळ आहे महाराज, किती मोठं ते नाही. फक्त एकच कानपूर लाईन बंद झाली, एक जण म्हणायचं मेंढी बक्षीस देतो, तो म्हणायचा मोडला नाही. तिसरा म्हणा घोड्याच्या मालकीचा आहे, मी तुमच्या तिघाला देणार नाही. दोघांचा अवमेळ तिघांचा अवमेळ झाला. पण ते धनगर हुशार होतं. ते म्हणे, काळजी करू नका, चला आपण गावाच्या पाटलाकडे जाऊ. पहिले तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, गावाचे पाटील असायचे, जुने म्हातारे असायचे. एवढा न्याय चांगला होता की गावात मर्डर जरी झाला तरी पोलीसची गाडी गावात येत नव्हती महाराज. एखाद्या मुलीने आत्महत्या जरी केली तरी गावाच्या बाहेर केस जात नव्हती. आता तर असं अवघड आहे, मर्डर व्हायच्या अगोदरच पोलीस गावात असतात. कठीण ताळा झालाय, उलट झालंय सगळं. आता तान्हा काय घेऊ, माझ्याकडे पहा. यांनी धनगरांनी सांगितलं, चला आपण गावाच्या पाटलाकडे जाऊ. पण गावाच्या पाटलानं अगोदरच उद्योग करून ठेवला. त्याला 2 बायका होत्या. काहीतरी दोघीचे भांडणं झाल्यामुळे अशा बायका झोडपल्या माणसाला त्यानं आणि घराच्या बाहेर काढून दिलेल्या होत्या. आणि पाटील दारातच बसले होते. सरपंच म्हणायचे, पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणे घेणार नाही. उपसरपंच म्हणे, पाटील बायका घरात घ्या. म्हणे घेणार नाही. ग्रामसेवक म्हणे, बायको घरात घ्या. अजिबात घेणार नाही. तितक्या ते 3 जण गेले.
आणि हे सांगू लागला, पाटील तुम्ही न्याय देवता आहे आमची, माझ्या 250 मेंढ्या या देव माणसानं सापडून द्यायला, हो यांना एक चांगली मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला, पाटील मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतो, मी यांची मेंढी मोडली नाहीये. तिसरा म्हणला, पाटील तुम्हाला माहिती आहे आम्ही खानदानी श्रीमंत लोक आहे, आमच्या बाप दाद्यापासून आम्हाला घोडे ठेवायची सवय, यो घोडा माझ्या मालकीचा आहे, मी दोघायच्या बापाला देणार नाहीये. ज्या पाटला लेगारानं सांगत होते तो पाटील डायरेक्ट 142% बाहेर होता महाराज. तो डायरेक्ट म्हणला, अख्खा लातूर जिल्हा जरी तुम्ही माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही. किती मोठा अवमेळ आहे महाराज. फक्त एक लाईन बंद झाली तुमची, कोणती? एक कानपूर लाईन बंद झाली तर एवढी फजिती आहे. अरे ज्या माणसांना पॅरेलाइज झालाय ना गड्यानो, ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, जेवता येत नाही, अशा 10 माणसापाशी जाऊन बसा आणि विचार करा, अरे याला चालताही येत नाहीये, याला खाताही येत नाही, याला बोलताही येत नाही, मग देवानं मला एवढे चांगले हात दिले, एवढे चांगले पाय दिले, एवढं चांगलं तोंड दिलंय. माझी सर्वांना विनंती आहे, या गोष्टीच्या संधीचं सोनं करा. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा रे गड्यानो. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. महाराज सांगतात ना किती गोड प्रमाणे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रेचा चुकू नको. हे सकळ तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे काळ असे दुरी ठेला. जोपर्यंत काळ तुमच्यावर झेप घेत नाहीये, जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. महाराज सांगतात ना, औट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरते जगाच्या मालकाने दिलाय महाराज. मग तो तुम्हाला कळाला नाही, कारण की काही ना नरते मिळाला नाही, कळाला नाही 1, काही ना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काही लोकांना याचं महत्व कळालंय. स्वर्गातील देवांना याचं महत्व कळालंय, पण त्यांना या नरदेहाला त्यांना प्राप्ती नाहीये. म्हणून स्वर्गातील देव या नरदेहाची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण, Thank you.
महाराज सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. इथं जे येतिक वरती नाहीये महाराज. स्वर्गामध्ये आपल्यापेक्षा चांगले रस्ते, कल्पतरू आहे, कामधेनू सारख्या गायी आहे, अप्सर आहे, सगळं काही आहे. इथल्यापेक्षा चांगले गाणारे, इथल्यापेक्षा चांगले वाजवणारे. पण ते वाजवायचं जर ऐकायचं असेल, गायन ऐकायचं असेल, तुम्हाला थोडं पुण्य खर्च करावं लागतं. काय खर्च करावं लागतं? पुण्य खर्च करावं लागतं. आता इथं तुम्ही काय खर्च केलं हो गायन ऐकण्यासाठी? आयोजकाचा थोडाफार झाला असेल खर्च, तुमचा काय खर्च झाला? फुकट आहे ना. महाराष्ट्रात असं कधी पाहिलं का की तुम्ही ह्या हरिभक्तपरायण टिंब महाराजाचं कीर्तन आहे, 100 रुपये तिकीट आहे का कुठं? अजिबात नाही, सगळं फुकट आहे ना. कीर्तन जर स्वर्गात ऐकायचं असेल, गायन जर गंधर्वाचं ऐकायचं असेल, इंद्रासारख्या वादकांचं जर वादन ऐकायचं असेल तर तिथं पुण्य खर्च करावं लागतं. पुण्य एकदा संपलं की ते तोम भुक्त्वा स्वर्ग लोक विशालम क्षिणे पुण्यमृत लोक विशंती एवं त्रैधर्म्य मनोप्रपन्नागतागतम काम कामाल बनते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे हे उलागती माघारे मृत्यू लोका. माय बाप लक्ष द्या ना माझ्या कीर्तनाकडे, थोडं पहा, ऐका. स्वर्गात ज्या गोष्टी नाही त्या इथे आहे. म्हणून तर महाराज सांगतात हेची देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. हेची देही गडे देवाचे भजन. या जगामध्ये याच योनीमध्ये तुम्हाला देवाचं भजन आहे महाराज. बाकीच्या ठिकाणी कशाचं काय मेळ आहे? म्हणून जी गोष्ट प्राप्त आहे तिच्याविषयी माणसाने महत्व जाणून घेतलं पाहिजे. पण तुमचं माझं असं झालेलं आहे, जे प्राप्त आहे तिच्याविषयी महत्वच नाहीये. नुसती धावपळ चालू आहे, काही कळत नाही, नुसतं पळणं चालू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. दादा, ज्याच्यासाठी आलेले अति जर गोष्ट जीवनामध्ये निघून गेले तर माणसाच्या जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. म्हणून वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जानी श्वास की आवन होय न होय. आणि एकदा का नरदे गेला ना की महाराज सांगतात पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्य द्याचा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसं नरदे सापडलेला आहे. पावला हा देह कागटाली न्याय, न घडो उपाय घडो आले बसणारे मंडळी. एका राजाने दौंडी दिली गावात. ऐका हो ऐका, जो कोणी कावळा पकडून आणल त्याला 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल. आता कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? कावळा वेगळा आणि डोम कावळा वेगळा. कावळ्यात आणि डोम कावळ्यात फरक आहे बरं. कावळा म्हणजे जो आपण 10 क्रिया दिला पिंडाला तो स्पर्श करतो त्याला कावळा म्हणतात. आणि डोम कावळे म्हणजे माणसं. सप्त्यात आले तरी सप्त्याचा नाश, ग्रामपंचायत मध्ये गेले ग्रामपंचायतचा नाश, दिंडीचा नाश, एखाद्याच्या घरात गेले घराचा नाश. डोम कावळे काय एवढं विचित्र वागत असेल काही सांगता येत नाही. आता लोक विचार करू लागले कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? अजिबात नाहीये. सगळे लोक थांबून गेले. एक आंधळा गंगेवर स्नानासाठी गेला, स्नान झालं आणि भगवंताला पाणी गंगे मातेला पाणी समर्पित करत असताना हात वर केले आणि आंधळ्याचं नशीब एवढं की त्याच्या हातात कावळा सापडला. नाचायला लागलं ते आंधळ. डोळ्यावाल्याला कावळा सापडला आणि आंधळ्याला सापडलं म्हणजे महाराज एवढ्या मोठ्या लाटेमध्ये एखादं विरोधी पक्षाचं सीट निवडून येण्यासारखं झालं ते. बरोबर आहे का नाही? कठीण ताळा झालाय. आणि मग काय नाचायला लागला महाराज. अजी सोनियाचा दिनो नाचायला लागला तो. उजाळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आंधळ थोडं स्वार्थी होतं. काय होतं? स्वार्थी होतं.
आंधळ्याने विचार केले, सकाळचे 8:30 वाजले, एक कावळा सापडला, 5 वाजे लोक जर 2-4 कावळे सापडले, कसे 15-20 हजार रुपयाचा धंदा होईल. मग आंधळ्यानं काय केलं, माझ्याकडे पहा, म्हणजे तुमच्या दृष्टांत लक्षात येईल. आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. काय केले? हात वर केले. आता पहिला होता तो निघून गेला ना, आता किती दिवस थांबला म्हणजे कावळा सापडेल का हो? अरे तसं पावला हा देह. अरे या जगामध्ये अशी कोणती एजन्सी नाहीये. मोबाईलची एजन्सी आहे, साऊंडची एजन्सी आहे, गाडीची एजन्सी आहे, कपड्याची एजन्सी आहे, नॉनव्हेजची सुद्धा एजन्सी आहे, व्हेजिटेरियन खाण्याची एजन्सी आहे, कांद्याची एजन्सी आहे. मला इथं बसणाऱ्या सगळ्या मंडळीने सांगा, आमच्या कृष्णा भैयांना आणि पुरुषोत्तम दादाला विचारायचं, पुण्यामध्ये सगळ्या एजन्सी आहे, माणसं तयार करायची एजन्सी आहे का? नाही. माणसं तयार होण्याची एजन्सी आतापर्यंत देवाच्या बापाला नाही, कोणाला जमलं नाही महाराज. ते माणूस एकदाच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, हे बघा माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, पहिलं तर माणसाला नरदेह मिळतच नाही. पहिलं माणसाला नरदेह मिळत नाही. मिळाला तर तो टिकत नाही आणि गेला तर परत मिळत नाहीये. मग आपल्याला मिळालाय, आपण या संधीचं काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. पावला हा देह का गटाने न्याय, न घडू पाय घडू आले. सगळ्या गोष्टी परत परत मिळतात हो. अहो गेलेली संपत्ती प्रयत्न करा, परत मिळेल. गेलेली सत्ता परत मिळेल. गेलेला पैसा परत मिळवता येईल. गेलेली जमीन परत घेता येईल. पण सर्व मंडळींनी माझं एक वाक्य लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. मला तर देवाचे खूप उपकार मानायचे महाराज, आणि देवापेक्षा यमाचे खूप मोठे उपकार मानायचे. का? जसं तुम्ही अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करता, तसं मला यमाचा सुद्धा एक गुणगौरव सोहळा साजरा करायचा. का? जगातले सगळे लोक मॅनेज झाले, पण अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला? आणि यम ज्या दिवशी मॅनेज होईल ना, बसणारे मंडळी, ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी मोठे मोठे बोके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. यम आला की हे म्हणतील, हे चेक घेऊन 5 वर्ष येऊ नको, आताच निवडून आलो, आता परत 5 वर्ष तोंड पाहायचं. आपल्यासारखे गरीबच मेले असते. पण यमाचा विषय असा आहे, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा मायबाप सोडविना, बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी दूर आहे. तुम्ही किती जरी मोठे शावकार असले ना, तिथं एकदा जर तुम्हाला मिस कॉल आला की जावंच लागतो महाराज. तिथं काही म्हणता येत नाही. आता जर समजा यमाचा मला कॉल आला, पुरुषोत्तम बा 10 वाजले, मी बरोबर 10 वाजून 15 मिनिटांनी तुम्हाला न्यायला येणार आहे. मी जर यमाला म्हणलो अजून नारळ घ्यायचं राहिलंय, अजून पाकिट घ्यायचं राहिलं, तुम्ही असं का करता यमराव? ते म्हणतील महाराज हे सगळं वरती घे, आता उलक. तिथं कोणाच चालत नाही. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी
रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, हो पिंजरा खाली. म्हणून इथं बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, हे बघा, पिंजरा खाली होण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सावधान झालं पाहिजे. आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठे, नुसती धावपळ चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला. हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. आम्हाला असं वाटलं होतं सर्व महाराज लोकांना, संप्रदायाच्या लोकांना, की करोना झाल्यानंतर लोक थोडे माळी घालतील, देवदेव करतील. उलट जास्त खादाडे झाले हो, जास्त पिणारे झाले. लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसलंय. आता कोणताही रोग कधीही येऊ शकतो. बघा ना तुम्ही, पाठीमाग आमच्या बुलढाणा जिल्ह्यात एक रोग आला होता, टोकलच पडू लागले हो लोकांचे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. पूर्वी माणसाला मरण्यासाठी म्हातार व्हावं लागत होतं, आता म्हातार व्हायची गरज नाही तुम्हाला. आता कोणता रोग कधी येईल काही सांगता येत नाही. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जा तुम्ही. तुमचा जर एखादा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर असेल ना मित्र, तर त्या डॉक्टर जवळ 10-5 मिनिटं बसा आणि त्याला विचार कॅन्सर कशाने होतो. तर कॅन्सरचे सगळ्यात मोठे जे पेशंट आहेत ते सगळे निर्व्यसनी महाराज. निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होण्याचं काय कारण आहे? जे दारू पितात त्यांना कॅन्सर नाही, जे गुटखा खातात ते कॅन्सर नाहीये. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण महिला मंडळीमध्ये वाढले. काय खातात त्या बिचारे? चहा पित असतील, याच्या पलीकडे काय, सुपारी नाही, काही नाही, तरी सुद्धा कॅन्सर होतो. याचं कारण तुम्ही आम्ही जे खाताय ते जेवण नाहीये, ते विष खातोय महाराज. काय खातोय? अरे केळं सुद्धा संध्याकाळी कच्चे असले की सकाळी पिवळे होतात हो. टरबूज सुद्धा इंजेक्शनाने लाल होत आहे महाराज. कोणती गोष्ट तुम्ही, भाजीपाला सुद्धा पहा. मुंबईला जर गेले तर मुंबईचा भाजीपाला पहा, अहो कलर टाकून भाजीपाला बनवतात हो महाराज. अजिबात नाहीये. आता हे जुने लोक दिसतात, आता हे लाल फेटेवाले, असे म्हातारे तुम्हाला पाहायला नाही भेटणार. आपली लाईफ 50 पर्यंत आहे, म्हणून अशा म्हाताऱ्यांचे फोटो मडून ठेवा. आता म्हातारे होणार नाही ना तुम्ही, कारण की मरण्यासाठी आता तुम्हाला म्हातार व्हायची गरज आहे. कोणत्या रोगांना? अरे 15-15, 16-16 वर्षाच्या लोकांना, पोरांना कुठं हृदयविकाराचे झटके येत असतात का महाराज? काय टेन्शन आहे 16 वर्षाच्या लेकराला? बाप कमवताय. तू शाळेत असताना 16 आणि 15 वर्षाच्या पोराला जर, अरे ज्यानं कधी हॉटेलच पाहिली नाही त्याला मूळव्याध आहे. 3-3 महिन्याच्या लेकराला कुठं मूळव्याध होत असतो का? त्यानं आईचं दूध सोडून दुसरं काहीच पिलेलं नाहीये. अशा माणसाला सुद्धा मूळव्याधाचं. म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, 5 एकर जमीन असेल, 10 एकर जमीन असेल, अरे किती दिवस धंद्यासाठी शेती करता, त्यातली अर्धा एकर स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा करा गड्यांनो. असा गहू पेरा, असा हरभरा पेरा की तिथं फवारण्या करू नका, सेंद्रिय खतानं थोडंफार करून पहा, गाईचं शेण वापरून पहा. पण काय झालंय, लोकांना काही कळत नाहीये. लोक एवढे डेव्हलप होत 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 चालले, पण माणसाची आयुष्य मर्यादा दिवसादिवस कमी होत चालली. आमच्या आश्रमावर आम्ही मेथीची भाजी लावली होती. काय लावली होती? मेथीची भाजी. मग आता माझ्या शेजारच्यानं सोबतच लावली. आम्ही 2 वाफे तयार केले. मी गाईचं शेण वगैरे आणलं आणि मेथीची भाजी लावली. आता त्यानंही लावली आणि मी लावली, पण त्याची 15 दिवसात हे मोठीच्या मोठी झाली आणि आपली एवढीच आहे. त्यानं 2दा विकली. त्याला म्हणलं का बे आमची मेथी कस काय एवढी छोटी? पाणी सेम आहे, वाफ सेम आहे. तो मला हळूच म्हणला, म्हणे महाराज तुम्ही काय करा, दुकानात जाऊन एखादी क्वार्टर घेऊन या. म्हणे क्वार्टर कळते तुम्हाला? एवढे काही अज्ञानी नाही तुम्ही, काही पाकिस्तानचे थोडे काही. क्वार्टर म्हणजे मराठवाड्यातले. म्हणलं देशी कळत आलं तुम्हाला? हा, तुम्ही थोडी देशीची बॉटल घेऊन या, थोडं थोडं तीर्थ टाका. म्हणे त्या मेथीवर. बघा कशी मेथी 15 दिवसात गबीच्या गबी होती. मी त्या दिवशी विचार केला, म्हणलं आपण तशी जरी नाही पेली, मी त्या दिवशी विचार केला, मला तशी जरी नाही पेली तर मेथीच्या मार्फत का होईना आपल्या पोटात अल्कोहोल चाललंय. बरं लक्ष देऊन ऐका. तुम्ही औषध वगैरे जर पाहिले ना महाराज, सगळे याच्यात थोडं ना थोडं काही ना काहीतरी मिक्सिंग आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, चांगलं खात चला. आता या वयस्कर मायमावल्या पूर्वी चांगलं खात होत्या म्हणून त्यांच्या तब्येती चांगल्या आहे. आता कोणताही रोग कोणत्या रूपानं कधी येईल काही सांगता येत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अगदी कालावधी थोडा आहे. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा 2
दिन का महिमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कधी देवाचं चिंतन करणार आहे? अल्पायुष्य मानव देह शतकनिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. बसणारे मंडळी, तरुण पोरांनो, तुम्ही तुमच्या जीवनाची वजाबाकी करा. 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला. किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? बोलत चला, किती उरले? 50 मध्ये 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले गोविंद, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 5 वर्ष पुरी पाण्यात गेले पोराव. सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दुष्काळ जर कोणावर असेल तर पोरावर आहे, बिचावर. हे पोरांनो, ताण नका घेऊ गड्यांनो. मी तुमचा यूट्यूब फ्रेंड आहे. मी नारदाच्या गादीहून सांगतो, आमच्या तुकाराम दादाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनात मी हात जोडून सांगतो तुम्हाला, तुम्ही आता लग्नाची अपेक्षा करू नका. तुमचे लग्न होणार नाही म्हणजे नाहीये. अजून 3 तारखेला कुंभमेळ्याचं स्नान आहे. अजूनही काही वेळ गेली नाही. तुमच्या बापाकडून 700-800 रुपये घ्या, त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लिंगूट घ्या, किलोचा गांजा घ्या, म्हणा मैं जिंदा जोगी. आता तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडूच नका, कारण महाराष्ट्रात 100 पोरं झाले, 60 पोरं आहे, 40 पोरं कसे लटकते रे ना रे बाई तुम लटकते. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होतो, ते मला सोडून गेलं बरं कृष्णा दादा. त्याला वाटलं मी माझ्यासोबत राहिल्यावर तरी लग्न होईल. ते 4 वर्ष त्यानं गाडी चालवली. शेवटी म्हणे, भाऊ तुझ्या नादी लागलो मी, तसा मरील. गेलं सोडून. ते सोयरिकीच होईना ना महाराज, एवढं अवघड झालंय. हा अनमोल किमतीचा नरदे आम्हाला प्राप्त झालाय. धन्य आम्ही जन्मालो, पण काय केलंय आम्ही इथं येऊन? दास विठोबाचे झालो. दास संसाराचा नकाऊ. दास होत असताना एक तर साधूचा दास व्हा, नाही तर दास होत असताना एक तर देवाचं व्हा. तुकोबर आहे तर किती गोड सांगतात महाराज. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, 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 आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविदा काय बोलिले जे भक्ती, नवविदा काय बोलिले जे भक्ती. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. दास वेगळा आणि नौकर वेगळा. दास वेगळा आणि नौकर वेगळा. नौकर तुम्ही सांगसाल ते काम करतो, नौकर तुम्ही सांगसाल ते काम करतो, आणि दास तुम्ही न सांगणारं काम करतो. दासामध्ये आणि नौकरामध्ये फरक आहे. महाराज सांगतात की मला दास करा. दास व्हायचा असताना एक तर देवाचा दास व्हा, आणि दास होत असताना एक तर कोणाचं व्हा? संतांचे व्हा. अरे संसाराचं दास होणं म्हणजे गाढवान शेत खाल्लं पापनं पुण्य, काय फायदा आहे? संसाराचे दास आपले बाप दादे झाले, त्यांच्याकडून संसार परिपूर्ण नाही झाला, तुमचं माझं काय घेऊन बसले? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. महाराज आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलो, ते सुद्धा संसाराचे दास झाले, त्यांच्याकडून नाही परिपूर्ण झाला. रावणाचं गणित माहिती आहे का तुम्हाला? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची. थोडा लहान होता का रावणाचा संसार? एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या महाराज. किती? आपल्याला एक बायको सांभाळता सांभाळता नाकी नऊ यायला लागले.
वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागले, वयाच्या अगोदर टक्कल व्हायला लागलं. कोणाचं? तानामुळेच ना महाराज. रावणाला 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,00,000 नातू होते. बरं झालं ते तुमच्या लातूर जिल्ह्यात जन्माला नाही आलं, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजीत सुद्धा ग्रामीणचा आमदार. बरोबर आहे का नाही? तुमचा काही ताणच नाही महाराज. तुमचं काय घेऊन बसले महाराज? कोंबडीच्या टांगावर आणि देशीच्या बाटलीवर मतदान विकणारे लोक आपण. तुम्हाला तर सहज विकत घेतलं असतं त्यानं. ही वस्तुस्थिती आहे महाराज. अरे चांगली म्हैस जर बाजारात घेण्यासाठी गेले तर म्हशीची किंमत ₹1,00,000. गिर गाय घ्यायचा 80,000 रुपये गायची किंमत आहे. इंग्लिश कुत्र जर घ्यायला गेले तर इंग्लिश कुत्र 50-50 हजाराला भेटतं. जे नॉन व्हेज खातात ना या लोकांना विचारा. हे जर एखाद्या नॉन व्हेज हॉटेलला गेले गावरान कोंबडी खायची असेल तर 4-4, 3-3 हजार रुपये कोंबडीची किंमत आहे. मग कोंबडीची किंमत 3,000 आहे, गाईची किंमत 80,000 आहे, म्हशीची किंमत किती आहे? 1,00,000 आहे, कुत्र्याची किंमत 50,000 आहे. तुमची किंमत हजार रुपयात मत विकता तुम्ही. आणि काय तो देश महासत्ता होणार आहे. कशाचा? डोंबल्याचा महासत्ता होणार आहे. अरे एका आमदाराला निवडून येण्यासाठी जर तो 25 कोटी खर्च करत असेल, काय काम करणार आहे तुमचे? तो त्याचा निधीच 5 वर्षाचा 5 कोटी आहे. असला सत्तेत तर मंत्री मॅनेजर असेल तर भेटल, आणि विरोधातल्या याचा तर काही विषयच नाही. लटकते राहणारे. जोपर्यंत या देशाचा नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय तोपर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिजे नाही महाराज. किती अवघड झालंय. आमदारायचं ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे, पण जिल्हा परिषद वाल्यानं मारायचं का? जिल्हा परिषद आता जर आमदार 2,000 वाटतो तर जिल्हा परिषद वाल्याला 3-3 तर वाटाच लागेल का नाही? मग जिल्हा परिषद वाले 3 आणि सरपंच तर मेलाच महाराज, फाशीच घेणं त्याला. मग ग्रामपंचायतीवर 5,000 रुपये घ्यावं लागेल ना मतदान. बरं सांगा, आतापर्यंत महाराष्ट्रात कोणता सरपंच आहे त्या सरपंच झाला त्यानं 500 एकर जमीन घेतली? एखादा सरपंच दाखवा ना. हा सरपंच होऊन 10 एकर इकली असे नावासही सरपंच सांगतो तुम्हाला. सगळ्यात घाणेरडी निवडणूक सरपंचाची. खायला काही भेटत नाही, भांडणं लोक केल्याशिवाय राहत नाही. काय भेटतो महाराज? खाल्लं त्या एखादं घरकुल, आणि नाही भेटलं त्या एखादी 13-14 हजाराची गोरगरिबाची संडास सोडून दुसरं काय येतो महाराज? असतंच काय त्या ग्रामपंचायत मध्ये? ही वस्तुस्थिती आहे ना. याच्या पलीकडे काही खायला भेटत नाही. ग्रामपंचायत मध्ये सरपंचाने किती चांगलं काम करा, लोक त्याचं नाव घेणार नाही म्हणजे नाही. हा जगाचा नियम आहे. माझी आई सरपंच होती महाराज, खोटं नाही बोलत तुम्हाला. 1,500 सरपंच झाली होती. किती? 1,500. काही नाही, जो माणूस दाखला न्यायला येईल त्याला चहा बिया सगळं. तिनं 3 वर्ष सरपंच होती. 3 वर्षात तिने एकच भ्रष्टाचार केला होता. एकदा फक्त 1,500 रुपये ग्रामसेवकाकडून घेतले. ते बी कसे? मी पंढरपूरला पुढे गेलो, ती मागं राहिली म्हणून 1,500 रुपये मागून घेतले. मला 1,500 रुपये दे भाड्याला, मला पंढरपूरला जायचं. मी तिला म्हणलं एक तर तू बी खात नाही, लोकांना नाही खाऊ देत नाही. तिचा राजीनामा मीच घेतला आणि तिची सही मी करून तो राजीनामा देऊन टाकला. म्हणलं तुम्ही सरपंच व्हा. चांगल्या लोकांचं काम नाही महाराज ते. म्हणून लक्ष देऊन कीर्तन ऐका. जीवनात संसाराविषयी किती जरी प्रयत्न केले तर संसाराचा दास होऊन फायदा नाहीये. कारण की संसार दुःख मुळे चहूकडे विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून दास होत असताना एक तर साधूचं व्हा, दास होत असताना एक तर देवाचं व्हा. आणि साधूचं दास जर झाले तर निश्चित तुमचे संसार रूपी नौका माझा भगवान परमात्मा पैल तिरा नेल्याशिवाय राहणार नाही. विडोबार सर्वांनी हात वर करा बरं एकदा. हा, बाहेरचे सुद्धा अपक्ष उमेदवार सगळे करा. तुम्ही का जवाई थोडे करा. सर्वांनी हात वर केले. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे एक टाळी एक बोल. वा वा वा. कॅमेरावाल्या हे बरं एकदा यांच्या हात बघ कसं सुंदर वातावरण आहे. वा 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 वा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हो, हात खाली करा. आता नेमकं कळतच नाही. तुम्ही म्हणताय का मावल्या म्हणतायत?
पहिला आपण पुरुष मंडळी म्हणा, महिला मंडळी तुम्ही कोणीच नका म्हणू, टाळी नका वाजू, फक्त तोंडान म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मायाओ, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात, तुमच्यामुळेच तर सरकार निवडून आलंय बाबा. सरकार बी सगळ्या योजना बयायलाच देतोय हो महाराज. लाडकी बहीण योजना, अरे एखादा लाडका कीर्तनकार सुद्धा योजना राबवली पाहिजेत महाराज. एखादा लाडका पखवाजा, लाडका गायक. हा, सर्व टाळी नका वाजू माया. तुम्ही एवढ्या तालात टाळी वाजवता की माझा ताल जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही फक्त तोंडान म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. घ्या काही आदर्श घ्या त्यांचा. सरकार काही येणं आहे का त्यांना लाडकी बहीण योजना राबवायला? लाज राखा ना माझी, मी माणूस आहे ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिलांपेक्षा तुमचा आवाज खूप चांगला आहे, आवाजही मोठा आहे, पण तुमचे सगळे महिलांचे साऊंड म्हणजे सगळे अवजाचे साऊंड आहे, ओरिजिनल साऊंड आहे तुमचे. म्हणजे अरे काय आवाज आहे का काय? सगळे बिड्या फुकू फुकून, गुटके खाऊ खाऊन, तंबाखू खाऊ 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 सगळे साऊंड खराब करू. बरोबर आहे का नाही? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, जीवनामध्ये दुसऱ्या पदव्या घेण्यापेक्षा सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे, ती पदवी जीवनामध्ये प्राप्त करा. काय करता तुकोबराय सांगतात, हा तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, पावटणी तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट. पावटणी या शब्दाचा अर्थ काय? पाऊलवाट. स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट करण्याची ताकद जर माझ्या जगद्गुरु तुकोबारामध्ये असेल, पण ते कशाच्या जोरावर? धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझे हात जोडून तिकड्यानो, निश्चित दास देवाचं व्हा, देवासाठी वेळ काढत चला रे. ए दादानो ऐका ना, 24 तास आहे गड्यानो तुमच्याकडे. किती तास आहे? 24 तास आहे. त्यातले 23 तास उद्योग करा, धंदे करा, व्यवसाय करा, राजकारण करा, काय करायचं ते करा, पण 1 तास न चुकता माझ्या जगाच्या मालकाला द्या. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस नमाज पडतात रे दादानो. मुस्लिम धर्माचे लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदूच्या माणसाने दिवसातून एकदा तर हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजेत गड्यानो, एकदा तर हरिपाठ केलाच पाहिजेत, एकदा तर बजरंग बलीच्या दर्शनाला गेलंच पाहिजेत.
जर नाही गेले तर काय तुम्हाला त्रास होईल महाराज. मारिती, तुडिती, झोडिती, निष्ठुर यमाचे किंकर. तुमच्या आईला तुमची दया येईल, बायकोला दया येईल, भावाला दया येईल, महाराजाला दया येईल, पण नाही त्या यमासी करुणा. तिथं अजिबात नो एंट्री महाराज. तिथं एकदा सापडला ना माणूस की त्याचा कार्यक्रम लागणार म्हणजे लागणार. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. वेळ जर जीवनामध्ये गेला तर परत तो वेळ मिळत नाही. मला खूप आनंद वाटतोय महाराज. 5वं पुण्यस्मरण आहे आमच्या तुकाराम दादांचं. तुकाराम दादा कृष्णा शेळके यांचं 5वं पुण्यस्मरण असून सुद्धा किती बहुसंख्येने लोक तुम्ही उपस्थित आहात. मला खूप आनंद वाटतोय. आमच्या पुरुषोत्तम दादांना, आमच्या कृष्णा भैयांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप त्यांची तळमळ होती की महाराजांची तारीख भेटावी. आज मोठ्या लांबचा प्रवास करून का होईना तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती करायची आहे, निश्चित तुमचा हा कार्यक्रम पाहून पुरुषोत्तम दादा, कृष्णा भैया, तुमचं हे कार्यक्रमाचं नियोजन पाहून इथं बसणार एखादा तरी मनुष्य असा असेल की तो आपल्या बापाला व्यवस्थित बोलत नसेल. इथं एखादा तरी असेल नालायक की तो आपल्या मायला व्यवस्थित बोलत नसेल. मी नारदाच्या गादीवर सांगतो, एवढं सुंदर कार्यक्रम पाहिल्यानंतर त्याच्या मनाला सुद्धा लाज वाटत असेल. अरे कृष्णा भैयाचे, पुरुषोत्तम भैयाचे वडील जाऊन 5 वर्ष झाले तरी ते आपल्या वडिलाचा एवढा मोठा उत्सव साजरा करतात आणि माझा बाप जिवंत असून मी त्याला धड बोलत सुद्धा नाहीये. निश्चित उद्यापासून तो त्याच्या बापाला चांगलं बोलायला सुरुवात करेल. ही तुमच्या कार्यक्रमाची ताकद आहे महाराज. बाप तुमच्या घराचा आणि माझ्या घराचा आधार वड आहे. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी मनुष्य पोरका होतो महाराज. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले रे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझ्या जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, मग राजे रडता का? त्यावेळेस रडता रडता या देशाचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये, पण आई तुला सांगू हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ना रे. त्यावेळेस मीडियावाल्यांनी प्रश्न केला होता, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला? सचिनच्या डोळ्याला धारा लागल्याने सचिन तेंडुलकर सांगतो, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून या जगामध्ये माझी ओळख आहे, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझा बाप रमेश तेंडुलकर जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. छत्रपतीला आपल्या बापाचं महत्व कळतंय, सचिन तेंडुलकरांना जर आपल्या मायबापाचं महत्व कळत असेल तर तुम्ही ना आपण एवढे मोठे नाही हो. निश्चित माणसाने आपल्या मायबापाची सेवा केली पाहिजे. मी दररोज सांगतोय, सगळ्या जगाने मायेचं वर्णन केलं, मी सुद्धा दररोज आईचं वर्णन करतो, पण आईपेक्षा बापाचे उपकार माणसावर जास्त आहे माया हो. तुम्ही सांगा आईचे उपकार जास्त आहे का बापाचे उपकार आहे? तुम्ही मला हो म्हणल्या तरच आपण तू म्हणू की बापाचे उपकार आहे. आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. लक्ष देऊन ऐका, आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण तुमच्या शाळेची 50-50 हजार फी भरणारा बाप तुम्हालाही कळला नाही, मलाही कळला नाही. माया हो, 1 रुपया देणारी आई श्रेष्ठ का 50,000 रुपये शाळेची फी भरणारा बाप श्रेष्ठ? माया हो, 50,000 रुपये फी भरणारा बाप श्रेष्ठ. आई मला भूक लागली म्हटल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. आपण रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर इच्छूचा अंधाराचा विचार केला नाही, इच्छू काट्याचा विचार केला नाही, कशाचा विचार केला नाही, रात्रभर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. माझं पोरग नोकरीला लागावं, माझं पोरग नोकरीला लागावं याच्यासाठी रडणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरग नोकरीला लागलंच पाहिजेत याच्यासाठी 20-20, 15-15 लाखाची बॅग घेऊन पुढाऱ्याच्या बाहेर पडणार बाप तुमच्याही लक्षात आलं नाही, माझ्याही लक्षात आलं नाही. तुमच्या एकूण त्या 1 पोरीचं लग्न असू द्या माया हो, सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजे लोक तुम्ही 3 साड्या बदलता. ज्या बापाने लग्नासाठी 25 लाख रुपये खर्च केले, पोरगी निघायची वेळ येते त्याला आपले कपडे बदलायला वेळ भेटत नाही. तो बाप श्रेष्ठ आहे का माय श्रेष्ठ आहे? बापच श्रेष्ठ आहे. अरे सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. भर चैत्र महिन्यामध्ये या धुऱ्याचं त्या धुऱ्यावर वखरा मागं तुमच्या बापाने एवढ्या येड्या मारल्या, कधी बापासाठी टाळ्या वाजवल्या का? बाप 4दा रडतो बया हो,
पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण त्या एक मुलीचा साखरपुडा होईल. परिस्थिती नसती त्याची, घरात 2 एकर जमीन असती, घरात खायला काही नसतं, आणि पोरगी देखणी असती, पुढचे सांगतात की आम्हाला 10 लाख रुपये हुंडा लागल. त्यावेळेस काळजावर दगड ठेवतो बाप, विचार करतो अरे जर सोयरीक झाली नाही तर उद्या गावातील लोक म्हणतील याच्या पोरीत काही खोट आहे. पोरगा बाप रडतो आणि सांगतो काळजी करू नको ग, मी बघतो. तळ हाताच्या सारखी जमीन असणारी 2 एकर जमीन विकून तो बाप आपल्या पोरीचं लग्न करतो. तो बाप तुम्हाला आणि मला कळला पाहिजेत महाराज. पहिल्यांदा बाप रडतो पहिल्यांदा की ज्या दिवशी पोरीचा साखरपुडा होईल. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ती एक पोरगी सासरी जाती. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी तरुणपणात पोरीचा नवरा मरतो, पोरगी विधवा होती. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी ज्या पोरांसाठी सगळं काही करायचं ते पोरं ज्यावेळेस बापाला घराच्या बाहेर काढतात ना, त्या दिवशी बापाला खूप मोठं दुःख होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बापावर प्रेम करा गड्यानो. ज्याच्या घरात आई आहे, ज्याच्या घरात माय आणि ज्याच्या गोठ्यात गाय, त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाहीये. हे जेवढं खरं आहे तेवढं परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं गड्यांनो. किती सुंदर नियोजन आमच्या पुरुषोत्तम दादाने, आमच्या कृष्णा भैयांनी केलं. खरोखर नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. मी एवढा प्रवास करून आलो, पण हे सगळं नियोजन, लोकांची प्रसन्नता पाहिल्यानंतर निश्चित माझा थकवा दूर झाला महाराज. खरोखर तुमचा बाप ज्या ठिकाणी असेल ना पुरुषोत्तम भैया, कृष्णा भैया, आणि त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो भरभरून तुमचा बाप तुम्हाला खूप आशीर्वाद देत असेल. निश्चित बापाचे आशीर्वाद माणसाने घ्यावे. मी नेहमी सांगतो आई माझी, मला माहिती मी किती चांगलं कीर्तन केलं तर आई म्हणल्याशिवाय तुम्ही लोक खुश होणार. मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. बरंचसा तरुण वर्ग कीर्तनासाठी उपस्थित तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन नका करू, कष्ट करा. अगदी छोट्या कुटुंबामध्ये जन्माला आली ही व्यक्ती, पण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन, शेळके या आडनावानं एवढं प्रसिद्ध पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अख्ख्या पुणे जिल्ह्याला वेढा मारला ह्या दोघा भावांनी. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. प्रत्येकाने निश्चित व्यवसाय करा.